ओम शांती. सर्वात प्रथम माझ्या बंधू आणि भगिनींना नमस्ते. ओम शांती. आणि आज प्रजापिता ब्रह्माकुमारी यांच्या सान्निध्यात एक शुभमंगल असा आपल्या सर्वांच्या अनुभवातील हा योग घडून येत आहे. आणि आपण या सोहळ्यात ब्रह्मकुमारी अनुभवात आलेले आपले जे काही छोटे मोठे अनुभव आहेत ते इथे आपण शेअर करत आहोत. मी स्वरसाधना भक्ती संगीत ग्रुप संचालिका साधनावाणी पारोळा. 1 वर्षामध्ये मी बाबांच्या सान्निध्यात जोडली गेली आणि मला तात्काळ अनुभव पण आला की धरणगावच्या महिलांचे जे तिकीट कॅन्सल झाले त्यांच्या जागेवर मला मधुबनला जाण्याची जी मोठी संधी मिळाली. आणि मी मधुबनला गेल्यानंतर मला झोप हा विषयच माहीत नव्हता, कारण धार्मिकतेमधूनच लहानपणापासून जी ओढ होती आणि मला बाबांच्या कार्यामध्ये कीर्ती रूपात त्यांचा वरदहस्त लवकरात लवकर प्राप्त झाला. आणि तिथे देखील मी योगासाठी अगदी 3:45लाच तयारीत असायची. माझ्या रूममध्ये असणाऱ्या ज्या महिला होत्या त्या मला म्हणायच्या, ताई एवढ्या लवकर उठून तुम्ही काय करतात? परंतु मी त्यांना म्हटलं, आपला जो चेक आहे तो आपण इथून कोरा न नेता त्याच्यावरती काहीतरी पुण्याचं आपण जो योग आहे तो पूर्णत्वास आणायचा आहे, म्हणून माझ्यासोबत तुम्ही पण उठत चला. पण त्या मला त्यावेळी नाकारायच्या. माझी सख्खी बहीणसुद्धा मला म्हणायची की इथे पलंगावर बसून पण आपल्याला बाबांचा खूप काही म्हणजे ध्यान लावता येईल, अनुभव इथे जागच्या जागी येईल. पण मी म्हणायची नाही. आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे त्या धावपळीत मला सुरुवातीला त्या पलंगाचा माचा जोरात पायाला लागल्यामुळे माझा पाय सुजला. आणि मी तरी पण मला ओढ की काहीतरी बाबांचं इथून आपण देणं आहोत तर घेऊनच जायचं आहे. आणि त्या शक्तीमध्ये मी ते ध्यान योग सगळं काही संपल्यानंतर परत माझ्या बहिणीसोबत काही थोडंसं सखींसोबत तिथे आनंद सरोवरला काहीतरी घेण्याच्या निमित्ताने दुपारी त्या कापड दुकानामध्ये एक दुपारच्या 1-1:30 वाजेच्या वेळी आम्ही तिथे सर्वजणी वस्तू खरेदी करत होतो. पण मला चक्कर यायला लागले म्हणून मी ती पायाची कसर मला आल्यामुळे मी गोळी घेण्यासाठी त्याच दुकानात असलेली एक बॉटल उचलली अगोदर. तर त्यात असं पत्र्याचं शेड असल्याने ते गरम पाणी मला लागलं, त्याच्यामुळे मी दुसरी बॉटल उचलली. पण मला माहीत नव्हतं की याच्यात इतका उकळलेला कडक चहा असेल. मी तो धरला आणि डायरेक्ट तोंडात ते गोळी घेण्यासाठी पाणी टाकणार तर तो गरम चहा माझ्या डोळ्यातून असा नाकापर्यंत खाली मांडीवर पण पडला. आणि त्या क्षणाला मी ती बॉटल फेकून फक्त एकच उच्चार केला की मी एवढ्या लांब आलेली आहे आणि बाबा मला हे काय अनुभवण्यास मिळालं. पण सत्यात जर आपण त्या ओढीमध्ये जे काही पावित्र्य ठेवलं होतं, माझी भक्ती असेल, तर मला त्या क्षणी बाजूच्या त्या आनंद सरोवरच्याच गेटवर एक व्यक्ती, ती पण साक्षात ब्रह्माकुमारी आपल्या बाबांचाच वरदहस्त मला लाभला त्यावेळेस असंच मी म्हणेल. आणि घरी काय तोंड घेऊन जाऊ म्हटलं की मी घरी पतीला काय सांगणार की एवढं मला चटके लागले किंवा माझा चेहरा खराब होईल. त्या क्षणी मला गाडीत दवाखान्यात पण नेण्यात आलं आणि लगेच माझ्यावर उपचार सुरू झाले. पण मला एक डागसुद्धा नाही 1 ते 1.5 तासाच्या अनुभवात म्हणजे कालावधीत मला बाबांनी चेहऱ्यावरची सूज, तो जो काही लालसरपणा, डोळ्यात पण चहा गेल्यानंतर आज मला असं वाटायचं की काय होईल आणि काय नाही. तर फक्त विश्वास नावाची जर गोष्ट आपल्या हृदयात ठेवली तर जाणीव तात्काळ होणारच. आणि एका छोट्या बच्चाला बाबांनी त्यांचं म्हणजे जे काही मला दिलेलं आहे, खूप काही गायनाच्या सान्निध्यात पण मला खूप आता मी जे काही आपण 7 दिवसाचा कोर्स करतो तो मला पारोळ्यात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून मला विद्यादीदींच्या माध्यमातून तिथपर्यंत पोचण्याची एक संधी मिळाली.
आणि मला दीदींनी मुरलीचे जे पुस्तक वगैरे दिले होते की तुम्ही पारोळ्याच्या सेंटरला जाऊन हे त्यांच्यापर्यंत पोचवा, आणि तेच मला निमित्त झालं की लगेच मी 7 दिवसाचा कोर्स पण पारोळ्यात केला आणि खूप खूप काही घडामोडींमधून आज मी बाबांशी इतकी एकरूप झालेली आहे की मला कलाक्षेत्रात जरी वेळ मिळत नसला तरी मी अंतर्मनात बाबांची प्रतिमा ठेवून फक्त माझ्या कार्याचा गौरव करत आहे. आणि स्वरचित काव्यातून मी एक छोटंसं गीत आज आपल्या प्रेक्षकांसमोर सादर करते. किती किती आनंद रे सांगू शिव बाबांचा, किती किती आनंद रे सांगू शिव बाबांचा. तुझ्या नामाची रे वाहे जुळ जुळ गंगा, तुझ्या नामाची रे वाहे जुळ जुळ गंगा. किती किती आनंद रे सांगू शिव बाबांचा, किती किती आनंद रे सांगू शिव बाबांचा. तुमच्या संगतीने घडली मधुबन यात्रा, तुमच्या संगतीने घडली मधुबन यात्रा. भाग्य उजळले पावन केले भक्ता, भाग्य उजळले पावन केले भक्ता. किती किती आनंद रे सांगू शिव बाबांचा, किती किती आनंद रे सांगू शिव बाबांचा. आम्ही गाऊ रे तुझी या संगा, आम्ही नाचू रे तुझी या संगा. किती किती आनंद रे सांगू शिव बाबांचा, किती किती आनंद रे सांगू शिव बाबांचा. विद्या दीदींनी लाविले आमाया मार्गा, विद्या दीदींनी लाविले आमाया मार्गा. धडे संयमाचे शिकविले हो आम्हा, धडे संयमाचे शिकविले हो आम्हा. किती किती आनंद रे सांगू शिव बाबांचा, किती किती आनंद रे सांगू शिव बाबांचा. तुझ्या नामाची रे वाहे जुळ जुळ गंगा, तुझ्या नामाची रे वाहे जुळ जुळ गंगा. किती किती आनंद रे सांगू मी शिव बाबांचा, किती किती आनंद रे सांगू मी शिव बाबांचा, किती किती आनंद रे सांगू मी शिव बाबांचा.